तिलक भवन में कांग्रेस की अहम बैठक है। इसमें महाराष्ट्र नवनिर्माण सेना को महाविकास आघाड़ी में शामिल करने का मुद्दा प्रमुख रूप से चर्चा में है। बैठक की अध्यक्षता कांग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथल्ला करेंगे। नाना पटोले ने इस पर अपनी प्रतिक्रिया दी है। ज्यावेळी शरद पवारांची पार्टीचं विभाजन करण्याचं काम अजित पवारांनी केलं, तर मी विकासासाठी चाललो अशा पद्धतीने सांगितलं। आज योगायोगानं अजित पवार हे अर्थमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत। राज्याच्या विकासाचे जे 3-13 झालेले आहे, पूर्ण गड्डायुक्त महाराष्ट्र, गड्डामुक्त नाही। ग्रामीण भागात असेल, स्टेट हायवे असेल, सगळ्या रस्त्यांवर गड्डे पडलेले आहेत। विकास अजित पवारांचा झाला असेल असं आपण मान्य करू, पण त्याच्यापेक्षा मला ह्या काका पुतण्याच्या भांडणापेक्षा काँग्रेसला महत्त्वाची भूमिका ही आहे की महाराष्ट्रामध्ये जो ओला दुष्काळ पडलेला आहे आणि त्या ओला दुष्काळामुळे पूर्ण शेतकरी बर्बाद झालेला आहे। जे वाचलेलं पीक आहे त्याला रोग लागलेला आहे। सरकार त्याच्यावर गंभीर नाही आहे आणि एकीकडे बेरोजगारी, महागाई हे सगळे प्रश्न असताना या पद्धतीची फटकेबाजी करून लोकांचं मनोरंजन करण्यापेक्षा ज्या विकासाच्या नावाने तुम्ही तिथं गेला होता, तर विकास स्वतःचा या राज्याच्या जनतेचा हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। भाऊ, भाजपच्या बैठक आहे आज विदर्भात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या। आज आमची पण बैठक आहे मुंबईमध्ये। आमचे प्रभारी रमेश चेन्नीथल्ला आलेले आहेत, त्यांच्याबरोबर आज आमची पण बैठक आहे। राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुकांच्या आमच्या पण बैठका सुरू झालेल्या आहेत, जिल्ह्यामध्ये सुरू झालेल्या आहेत। त्यामुळे काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढेल। बघा, या निवडणुका जवळपास जिथं अलायन्स होईल तिथं अलायन्स, नाही तर बाकी ठिकाणी स्वबळावर। आणि राहिलं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हा जो विषय आहे, हा आमचा हायकमांड निर्णय घेईल। प्रतापराव जगताप यांना नोटीस बजावलेली आहे राष्ट्रवादीनं। ते म्हटले होते की फक्त मुस्लिमांकडून घेऊ नका, हिंदूकडूनच घ्या दिवाळीची खरेदी। असं आहे, आता राष्ट्रवादी जी पार्टी आहे शरद पवारांची, त्या पार्टी आता ही सर्वधर्म समभावाली राहिलीच नाही आहे। त्याच्यामुळे ही आता भाजपबरोबर गेल्यामुळे तिचं पिक्चर बदललेलं आहे आणि त्याच्यामुळे आता जी परिस्थिती आहे ती शरद पवार म्हणजे अजित पवारांच्या पार्टीची आता स्पष्ट झालेली आहे।